लहान भावाचं लग्न ठरल्यावर घरात सगळ्यात जास्त कोणाची धावपळ होते आणि सगळ्यात जास्त आनंद कोणाला होतो? अर्थातच त्याच्या बहिणीला. तब्बल 2 वर्षांनी मी माझ्या मायभूमीत माझ्या घरी आज पाऊल ठेवलं, फक्त आणि फक्त माझ्या लाडक्या भावासाठी. आज लग्नाचा पहिला विधी होता, तो म्हणजे देवकार्य. लग्न हा आपल्या जीवनातला एक अत्यंत मोठा आणि नवा टप्पा असतो. तर हा सोहळा कोणत्याही विघ्नाविना निर्विघ्नपणे पार पडावा आणि नवदाम्पत्याला सुख समृद्धी लाभावी याकरता आपल्या कुलदैवतेचा आशीर्वाद घेणं म्हणजे देवकार्य. 2 वर्षानंतर आज सगळे नातेवाईक, तोच जुना गोतावळा एकाच छताखाली एकत्र आला आहे. कोणाच्या चेहऱ्यावर हसू आहे तर कोणाच्या डोळ्यात मला इतक्या दिवसांनी पाहिल्याचं सुखाश्रू. दूर गेल्यावर कळतं की आपली माणसं काय असतात. आज पुन्हा एकदा तीच जुनी मजा, तेच बालपण आणि तेच हक्काचं निखळ प्रेम मी मनापासून अनुभवलं. माझा छोटा भाऊ आता मोठा झाला आहे. तो आता नवरदेवाच्या रूपात नटणार आहे आणि त्याची बहीण त्याच्या या नवीन प्रवासाची साक्षीदार व्हायला वेळेवर पोचली आहे. घर तेच, माणसं तीच, पण आजचा हा आनंद काहीतरी वेगळाच आहे. परदेशात असताना असे कित्येक इव्हेंट्स, कित्येक फॅमिली गॅदरिंग्स आम्ही मिस करतो आणि मग फोनच्या स्क्रीनवर सगळ्यांना बघून आनंद मानावा लागतो. मला ह्या लग्नाला येता येईल का नाही इथपासून मला शंका होती आणि आज मी इथे आहे आणि सगळ्यांसोबत हा आनंद मी आज सेलिब्रेट करते माझ्या धाकट्या भावाच्या लग्नाचा. आणि अशा प्रकारे मंत्रांच्या गजरात, सनईच्या सुरात आणि कुलदेवतेच्या जय जयकारात आजचा हा मंगलमय देवकार्याचा सोहळा संपन्न झाला आहे. विघ्नहर्ता गणरायाची पूजा करून आणि आपल्या पूर्वजांना वंदन करून विवाहाच्या या पवित्र सोहळ्याला आज आम्ही सुरुवात केली आहे. मनात एक वेगळाच उत्साह आणि डोळ्यात नवीन स्वप्न घेऊन आजचा हा विधी पार पडला आहे. देवाचा आशीर्वाद तर कायम पाठीशी आहेतच, पण आता वेध लागलेत हे पुढच्या विधींचे.